नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 3. यामध्ये दरवेळीप्रमाणे आपण काही IMP प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न पहिला, कोणता देश 2024च्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जागतिक भागीदारी परिषदेचे नेतृत्व करत आहे? ऑप्शन 2, ऑप्शन बी भारत। प्रश्न क्रमांक 2, अंकुरित पराग कणातील कोणत्या पेशीपासून पुयुग्मकाची निर्मिती होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी जनन छिद्रे। प्रश्न क्रमांक 3, प्रश्न 3, हरिश्चंद्र व रतनगड ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए अहमदनगर। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 4, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी नाथसागर। प्रश्न 5, गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कुठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी आलापल्ली। प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात जास्त ज्यूट उत्पादक राज्य कोणते? म्हणजे सर्वात जास्त ताग उत्पादक राज्य कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी पश्चिम बंगाल। प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी पुणे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी COP28 हवामान परिषदेत कोणता करार करण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी द ग्लोबल स्टॉक टेक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, गाईच्या दुधाचा रंग हा डॅश डॅश या घटकामुळे किंचित पिवळा असतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी कॅरोटीन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा सदस्य आहेत? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए 6। प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए मुंबई अहमदाबाद। प्रश्न क्रमांक 12 बघा, महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी मुंबई उपनगर। प्रश्न क्रमांक 13 बघा, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी 2014। प्रश्न क्रमांक 14, भारतात हवामान बदल निर्देशांक 2023च्या 57 देशाच्या यादीत कितवा क्रमांक आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी 7वा क्रमांक आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, मॅकमोहन ही रेषा कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी भारत चीन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती? तर बघा, प्रश्न क्रमांक 16व्याचं या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी सातारा। प्रश्न क्रमांक 17 बघा, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए लोह आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा, लिथियमचा साठा सापडलेला भारतातील भाग कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए जम्मू काश्मीर। प्रश्न क्रमांक 19, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केलेले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी 51 आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलेलं नाही आहे तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा, सूर्याचे पहिले प्रकाश चित्र कोणत्या सौर मोहिमेच्या सूट या दुर्बिणीने प्राप्त केले आहे? तर या ठिकाणी बघा, आदित्य L1 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 21 बघा, देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए केरळ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 22 बघा, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या?
तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 23 महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? तर बघा प्रश्न क्रमांक 23चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी खेडा. प्रश्न क्रमांक 24 बघा विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विधानसभा अध्यक्ष आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नागपूर व चंद्रपूर आपलं योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 26 लोकांनी आपणहून श्रमदान केले या वाक्यातील आपण या सर्वांना सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आत्मवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 27 बघा मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विसर्ग संधी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे ते ओळखायचं आहे आणि सांजावलेच्या खाली काय तर अंडरलाईन किंवा अधोरेखित केलेले आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 28चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भाव कर्तृक क्रियापद. प्रश्न क्रमांक 29 तो नेहमीच उशिरा येत असतो वाक्यातील काळ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रीती वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 30 आपुलकी या शब्दाचा नामप्रकार ओळखा. आपुलकी या शब्दाचा नामप्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 31 कराडमध्ये कृष्णा आणि कोयना नदीचा प्रीतिसंगम आहे या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विधानार्थी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा मी ग्रंथ वाचत जाईन या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रीती भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 33 अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण. इथं काय आहे माझ्याबरोबरच्या खाली अंडरलाईन केलेली आहे. तर या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 33चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शब्द प्रयोगी अवयव आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नवीन कर्मणी प्रयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या नावांची अनेक वचने होतात? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सामान्य नाम आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा मला गोड आंबा आवडतो या वाक्यातील गोड शब्दाची जात ओळखा. तर बघा काय गोड शब्दाची जात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विशेषण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 शाब्बास असेच यश पुढेही मिळव अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा या ठिकाणी 37 जो प्रश्न आहे त्यामध्ये शाब्बास या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे आणि आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केवळ प्रयोगी अवयव. प्रश्न क्रमांक 38 तू केव्हा परत येणार आहेस या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्रश्नार्थक वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. रामाने रावणास मारले. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भावे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा राजूने चित्र काढले असेल या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 41 हास्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 42 प फ व भू म हे कोणते वर्ण आहेत? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ओष्ठवर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 43 अंगाचा तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर बघा
ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रागाने फणफण करणे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 44 जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 45 अरे रे फार वाईट झाले या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उद्गारार्थी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 अरविंद जलज राजीव पद्म या शब्दांचा समानार्थी शब्द कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कमळ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 दशभुजा हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बहुव्रीही आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 बघा. विश्वास चटकन विश्वास ठेवतो या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. आणि या ठिकाणी बघा आपलं 48 क्रमांक प्रश्नाचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भाववाचक नाम. आणि या ठिकाणी विश्वास या शब्दाच्या खाली काय तर अंडरलाईन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 49 मी गाडी घेणार या वाक्याचा काळ कोणता. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उद्देश वर्तमान काळ आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आत्ताच्या आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर बघा प्रश्न क्रमांक 50 भास्कर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विसर्ग संधी आपलं योग्य उत्तर.